नमस्कार. हेमलता किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे. नागपंचमी स्पेशल पुरणाचे दिंड बनवूया. तर चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1 वाटी चण्याची डाळ भिजत घातलेली होती. घरातली कुठलीही 1 वाटीचा माप घ्यायचा. इथे मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि डाळ 2 तासासाठी भिजत घातलेली होती. डाळ खूप चांगल्या पद्धतीने भिजलेली आहे. आता डाळीमधलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आणि पूर्ण डाळ कुकरमध्ये टाकून घेऊया. ज्या वाटीने चण्याची डाळ मोजून घेतलेली होती त्याच वाटीने 2 वाट्या पाणी घ्यायचं आहे. पाण्याचं प्रमाण अगदी बरोबर आहे. हाताने डाळ चांगलं फिरवून घेऊया. अर्धा चमचा हळद घालायची आहे. नाही घातली तरी चालेल, पण हळद घातल्याने कलर खूप छान येतो. 1 चमचा तेल घालायचं आहे. कुकरचं झाकण लावून घ्यायचं. गॅसवरती कुकर ठेवल्यानंतर गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची. कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या होऊ द्यायच्या. आता दिंड बनवण्यासाठी कणिक भिजवून घेऊया. ज्या वाटीने मी चण्याची डाळ घेतलेली होती त्याच वाटीने गच्च भरून 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. थोडंसं मीठ टाकून घेऊया. अर्धा चमचा हळद टाकायचा. याने दिंडाला कलर खूप छान येतो. आणि सर्व मिश्रण हाताने मिक्स करून घेऊया. आणि आता थोडं थोडं पाणी टाकून पोळ्या बनवण्यासाठी कणिक मळतो त्यापेक्षा थोडंसं मऊसूत कणिक भिजवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने कणिक पूर्ण भिजवून घेतलेली आहे. थोडंसं तेल टाकून घेऊया 1 चमचाभर आणि परत कणकीला छान असं मळून घेऊया. आता ही भिजवलेली कणिक 10 मिनिटासाठी झाकून ठेवून घ्यायची आहे. तोपर्यंत आपलं कुकर पण थंड झालेलं आहे. आता आपली डाळ कशी शिजली आहे ते पाहून घेऊ. डाळ खूप मस्त अशी मऊसूत शिजलेली आहे. आता एका भांड्यामध्ये चाळणी ठेवायची आणि त्या चाळणीवरती पूर्ण कुकरमधली डाळ टाकून घ्यायची आहे. पूर्णपणे पाणी निथळून घ्यायचं आहे. पूर्ण डाळीमधलं पाणी निथळून घेतलेलं आहे आणि हे पाणी फेकायचं नाही. हे पाणी फेकून न देता फोडणीच्या वरणामध्ये वापरू शकतो. आता त्याच कुकरमध्ये पूर्ण डाळ टाकून घ्यायची आहे. ज्या वाटीने चण्याची डाळ मोजून घेतलेली होती त्याच वाटीने 1 वाटी गूळ घेतलेला आहे. गुळाचं प्रमाण अगदी बरोबर आहे. तुम्हाला जर कमी गोड लागत असेल तर पाऊण वाटी गुळाचं प्रमाण घेऊ शकता. आता हे 2 ते 3 मिनिटानंतर मिश्रण थोडंसं पातळ झालेलं आहे. अगदी पारंपरिक पद्धतीने मी तुम्हाला पुरणाचे दिंड बनवून दाखवत आहे. पुरणाचं दिंड बनवण्यासाठी मिश्रण जास्त घट्ट किंवा जास्त पातळही नाही पाहिजे. अगदी मऊसूद असं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. म्हणजे दिंड खायला खूप छान लागते. असा चम्मच उभा झाला म्हणजे मिश्रण अगदी बरोबर तयार झालेलं आहे. आता हे पूर्ण मिश्रण पुरण चाळणीवरती काढून घ्यायचं आहे आणि हे असं गरम गरम मिश्रण प्याल्याच्या मदतीने किंवा ग्लासाच्या मदतीने असं बारीक करून घ्यायचं आहे. सतत फिरवत राहायचं आहे. मिश्रण गरम गरम असतानाच फिरवून घ्यायचं. अशा पद्धतीने आपण पूर्ण मिश्रण बारीक करून घेतलेलं आहे. हे पूर्ण मिश्रण एकदा चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये 1 चमचा विलायची पावडर घालायचं आहे. अगदी पाव चमचा जायफळ किसून घेऊया. चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे सगळं मिश्रण आता परत मिक्स करून घ्यायचं आहे. सगळ्यात शेवटी जर विलायची पावडर आणि जायफळ मीठ घातल्याने याचा स्वाद असाच राहतो. आपण भिजवून घेतलेलं पीठ छान असं नरम झालेलं आहे. त्यावरती थोडंसं तेल टाकून परत छान असं मिनिटभर मळून घेऊया. एका लिंबाच्या आकारा एवढा कणकीचा गोळा घेतलेला आहे मी. गव्हाचं पीठ लावून घ्यायचं आणि हलक्या हाताने पुरी एवढं लाटून घ्यायचं. मी एवढी पातळ अशी पोळी लाटून घेतलेली आहे. आता पुरणाचा गोळा घ्यायचा आणि त्याला छान असं चौकोनी आकार द्यायचा. पुरणाचा गोळा अगदी मध्यभागी ठेवायचा. असा छान आकार दिला की दिंड दिसायला छान दिसते. सुंदरसं असं एक चौकोनी आकाराचं पॉकेट तयार करून घ्यायचं आहे.
पोळीची एक बाजू उचलून मध्यभागी बरोबर ठेवायचं आणि दुसरी बाजू त्याच्यावर ठेवून आजूबाजूच्या कडा अशा बोटाने दाबून घ्यायच्या. असं सुंदर असं चौकोनी पॉकेट तयार करून घ्यायचं. पुरणाचे दिंड करणं खूप सोपी रेसिपी आहे. नवशिकेसुद्धा पहिल्या प्रयत्नात सहज बनवू शकतात. इतकी साधी आणि सोपी रेसिपी आहे. फक्त पुरण शिजायला थोडासा वेळ लागतो. अशा पद्धतीने परत मी तुम्हाला एक दिंड बनवून दाखवते. पातळशी अशी पोळी लाटून घ्यायची. मध्यभागी पुरणाचा गोळा ठेवायचा आणि छान त्याला असा चौकोनी आकार द्यायचा. आजूबाजूच्या कडा एकामेकावर ठेवून बोटाने असं पूर्ण प्रेस करून घ्यायचं. एक सुंदरसा असा पॉकेट तयार करायचा. या पद्धतीने मी पूर्ण दिंड बनवून घेणार आहे. मी साधारणतः 5 दिंड बनवून घेतलेले आहे. हे पूर्ण दिंड मी हळदीच्या पानावरती ठेवलेले आहे. पारंपरिक पद्धतीने दिंड हळदीच्या पानावरतीच उकडले जातात. आधीच मी कढईमध्ये पाणी उकळायला ठेवलेलं होतं. पाणी थोडंसं गरम झाल्यावरतीच दिंड ठेवायचे आणि हे 15 मिनिटासाठी दिंड उकडून घेऊया. 15 मिनिटानंतर खूप छान असे दिंड शिजलेले आहेत. खूप छान असे फुलून आलेले आहेत. अजिबात बोटाला चिटकत नाही. हळद घातल्यामुळे दिंडाला कलर पण खूप छान आला. मस्त गरमागरम दिंड तुपासोबत दुधासोबत खायला खूप अप्रतिम लागते. मी तुम्हाला एक दिंड कापून दाखवते. अगदी पुरणपोळीपेक्षाही खूप सुंदर खायला लागते. हळदीच्या पानामध्ये उकडल्यामुळे याला खूप सुंदर असा वास पण येतो. तर ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.